हॅलो स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण फंक्शन्स काय आहेत, फायनान्शियल सर्व्हिसची फायनान्शियल सिस्टीमची फंक्शन्स काय आहेत ती आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासली. आता आपण ह्या व्हिडिओमध्ये न्यू पॉईंट अभ्यासूया, तो म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI बँक. ओके, मग बघा, द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI वॉज इस्टॅब्लिश ऑन 1 एप्रिल 1935. म्हणजेच रिझर्व्ह बँकेची स्थापना ही 1 एप्रिल 1935ला झालेली आहे. ॲज अ शेअर होल्डर बँक. ओके, द कंट्री वॉज इंडिपेंडन्स ऑन 15 ऑगस्ट 1947. म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य जे मिळालं ते भेटलं आहे 15 ऑगस्ट 1947ला. ओके, पुढे बघा, अँड द डिसाईड टू इनिशिएट द प्रोसेस ऑफ प्लॅन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट. द RBI वॉज नॅशनलाइज ऑन 1 जानेवारी 1949. म्हणजेच भारताला 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यानंतर आर्थिक विकासाची प्रोसेस ही सुरू करण्याचा डिसिजन हा घेण्यात आला आणि RBI वॉज नॅशनलाइज ऑन 1 जानेवारी 1949. कन्फ्यूज होऊ नका डेट्स लक्षात ठेवताना, बिकॉज RBIची स्थापना म्हणजे RBI इस्टॅब्लिश झालेला आहे 1 एप्रिल 1935ला आणि RBI नॅशनलाइज ऑन 1 जानेवारी 1949. हे डेट्स अँड मंथ अँड इयर हे व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, त्यानंतर पुढे बघा, द RBI like any other central bank, almost all Indian traditional central banking functions, the RBI has been guiding, monitoring, regulating and promoting the destiny of the Indian financial system. म्हणजेच काय तर RBI मध्ये म्हणजे इतर केंद्रीय बँकांप्रमाणेच भारतीय RBI बँकेकडे सुद्धा ऑलमोस्ट सर्व इंडियन ट्रेडिशनल बँकिंग फंक्शन्स आहेत. म्हणजे जे इतर बँकांकडे असतात ते सर्व फंक्शन्स ही RBI बँकेकडे सुद्धा आहेत. ओके, आता नेक्स्ट पॉईंट आहे तो बघा, फंक्शन्स ऑफ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रिझर्व्ह बँकेची फंक्शन्स काय ते आता आपण बघू. तर बघा, पहिला पॅरेग्राफ, द मेन फंक्शन्स ऑफ द RBI are broadly the sum as these of their central banks all over the world. There are to act as the note issuing authority, as the bankers bank and bankers to the government, and to promote the growth of the economy within the framework of the general economic policy of the government. म्हणजेच ह्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी काय म्हटलं आहे की RBIचं जे मेन फंक्शन आहे हे संपूर्णपणे जगभरातील इतर मध्यवर्ती बँकांसारखंच आहे. त्याचप्रमाणे नोट इश्युइंग अथॉरिटी म्हणजे पैसे छापण्याची जी अथॉरिटी आहे ही गव्हर्नमेंटने फक्त रिझर्व्ह बँकेला दिलेली आहे. फक्त रिझर्व्ह बँकेलाच हक्क किंवा रिझर्व्ह बँकेलाच अधिकार आहे नोट छापण्याचा. ओके, तो अधिकार हा फक्त रिझर्व्ह बँकेकडेच गव्हर्नमेंटने दिलेला आहे. त्याचप्रमाणे RBI म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला बँकांची बँक म्हणून पण ओळखतात. त्याचं जे इंट्रोडक्शन आहे हे बँकांची बँक म्हणून पण आहे, कारण जे बाकीच्या बँका असतात त्या बँकांवर नियंत्रण ठेवण्याचं काम हे रिझर्व्ह बँक करत असतं. त्याचप्रमाणे गव्हर्नमेंटची बँक म्हणून सुद्धा रिझर्व्ह बँकेचं इंट्रोडक्शन आहे. सो बाकीची जी काही बँकेची कामं आहेत ती कशा पद्धतीने चालतात किंवा बाकीच्या बँकांचे रूल्स अँड रेग्युलेशन्स काय आहेत ह्या सगळ्यावर नियंत्रण हे रिझर्व्ह बँकेचं असतं. नेक्स्ट पॅरेग्राफ बघा, द बँक परफॉर्म अ वाईड रेंज ऑफ प्रमोशनल फंक्शन्स विच आर डिझाईन टू सपोर्ट द कंट्रीज एफर्ट्स टू ॲक्सिलरेट द pace of economic development with social justice through the process of planning. म्हणजेच बँक ही नियोजन प्रक्रियेद्वारे सामाजिक न्यायासह आर्थिक विकासाची गती वाढवण्यासाठी देशाच्या प्रयत्नांना सपोर्ट केला जातो आणि ह्याद्वारे जी काही कार्ये आहेत ती पूर्ण केली जातात आणि त्यासाठी रिझर्व्ह बँक हे मदत करत असतं. ओके, तर त्यांनी फंक्शन्समध्ये पहिला ए पार्ट दिला आहे बघा,
मॉनिटरी पॉलिसी फंक्शन. ओके, म्हणजेच आर्थिक धोरणाची कार्ये, मॉनिटरी पॉलिसी फंक्शन. त्यामधलं पहिलं आहे करन्सी इश्यू अँड मॅनेजमेंट, म्हणजेच चलन समस्या आणि व्यवस्थापन. नंतर सेकंड आहे मेंटेनिंग इंटरनल व्हॅल्यू ऑफ करन्सी, म्हणजेच आर्थिक नियमन आणि व्यवस्थापन. अंतर्गत चलन राखणं, म्हणजेच मेंटेनिंग इंटरनल व्हॅल्यू ऑफ करन्सी. त्यानंतर थर्ड आहे मॉनिटरी रेग्युलेशन अँड मॅनेजमेंट, म्हणजे आर्थिक नियमन आणि व्यवस्थापन. त्यानंतर फोर्थ नंबरचा आहे प्राईस स्टॅबिलिटी. प्राईस स्टॅबिलिटी म्हणजे किंमत स्थिरता. त्यानंतर फिफ्थ आहे बँकर्स बँक, म्हणजेच बँकांची बँक. त्यानंतर सिक्स आहे बँकर्स टू द गव्हर्नमेंट, जे मगाशी आपण बघितलं की रिझर्व्ह बँक ही गव्हर्नमेंटची बँक म्हणून सुद्धा त्याचं इंट्रोडक्शन आहे. ह्याचं कारण हे की रिझर्व्ह बँकेमध्ये, बाकीच्या बँकांमध्ये तर आहेतच, बट रिझर्व्ह बँकेमध्ये गव्हर्नमेंटचे जे शेअर्स आहेत हे थोडे जास्त प्रमाणात आहेत. गव्हर्नमेंटने आपले जास्त ते शेअर्स रिझर्व्ह बँकेमध्ये इन्व्हेस्ट केलेले असतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे रेग्युलेशन ऑफ इंटरेस्ट रेट. रेग्युलेशन ऑफ इंटरेस्ट रेट म्हणजे व्याज नियमन. ओके, त्यानंतर 8 आहे एक्सचेंज मॅनेजमेंट अँड कंट्रोल, म्हणजेच, आणि 9 आहे क्रेडिट कंट्रोल. एक्सचेंज मॅनेजमेंट कंट्रोल म्हणजेच काय, एक्सचेंज मॅनेजमेंट कंट्रोल म्हणजे काय तर मॅनेजमेंटचे जे काही म्हणजे रिझर्व्ह बँकेचे जे काही नियम आहेत किंवा ज्या पद्धतीने रिझर्व्ह बँक काम करतं त्यावर मॅनेजमेंट म्हणजे नियंत्रण आणि व्यवस्थापन हे खूप महत्त्वाचं असतं. आणि 9वा पॉईंट आहे क्रेडिट कंट्रोल, म्हणजे नियंत्रण. त्यानंतर बी आहे पार्ट बघा, पेमेंट सिस्टीम फंक्शन. त्यामध्ये त्यांनी पहिलंच दिलं आहे क्लिअरिंग अँड सेटलमेंट. ओके, त्यानंतर सी त्यांनी दिलं आहे डेव्हलपमेंट फंक्शन. त्यामध्ये फर्स्ट आहे डेव्हलपमेंट ऑफ फायनान्शियल मार्केट. डेव्हलपमेंट ऑफ फायनान्शियल मार्केट म्हणजे काय तर आर्थिक बाजाराचा विकास. त्यानंतर सेकंड आहे डेव्हलपमेंट पॉलिसी ओरिएंटेड रिसर्च, म्हणजे धोरणाभिमुख संशोधन. त्यानंतर थर्ड आहे कोऑर्डिनेशन अँड कोऑपरेशन, म्हणजे समन्वय आणि सहकार्य, म्हणजेच कोऑर्डिनेशन आणि कोऑपरेशन. फोर्थ आहे इन्स्टिट्यूशन बिल्डिंग. इन्स्टिट्यूशन बिल्डिंग म्हणजे संस्था इमारत. आणि लास्ट आहे फिफ्थ मिसलेनियस प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज, म्हणजेच विविध प्रचारात्मक क्रिया, म्हणजेच मिसलेनियस प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, पॉईंट आहे ऑब्जेक्टिव्ह ऑफ RBI. RBIची उद्दिष्टे काय ती आता आपण बघू. त्यातलं पहिलं आहे टू रेग्युलेट द फायनान्शियल पॉलिसी अँड डेव्हलप बँकिंग फॅसिलिटी थ्रू आउट द कंट्री, म्हणजेच आर्थिक धोरणाचे नियमन करणं आणि देशभरात बँकिंग सुविधांचा विकास करणं, हे पहिलं उद्दिष्ट आहे. नंतर दुसरा बघा, टू रिमेन फ्री फ्रॉम पॉलिटिकल इन्फ्लुएन्स अँड बी इन सक्सेसफुल ऑपरेशन फॉर मेंटेनिंग फायनान्शियल स्टॅबिलिटी अँड क्रेडिट, म्हणजेच राजकीय प्रभावापासून मुक्त राहणं आणि आर्थिक स्थिरता आणि वट वाढवण्यासाठी, म्हणजे आपली जी काही पत असते ती वाढवण्यासाठी सक्सेसफुल ऑपरेशन करणं, हे झालं दुसरं उद्दिष्ट. त्यानंतर तिसरं आहे टू डिस्चार्ज प्युअरली सेंट्रल बँकिंग फंक्शन इन द इंडियन मनी मार्केट, म्हणजेच काय तर सेंट्रल बँकची कार्ये सोडवण्यासाठी मनी मार्केट हे खूप इम्पॉर्टंट असतं. नंतर फोर्थ बघा, टू कन्सिस्टंट विथ द नीड ऑफ मेंटेनन्स ऑफ प्राईस स्टॅबिलिटी, म्हणजेच किंमत स्थिरतेच्या देखभाल आवश्यकतेनुसार सुसंगत राहण्यासाठी, हे झालं चौथं उद्दिष्ट. आणि पाचवं आहे ते RBI अप्रुव्हल इज नेसेसरी फॉर अपॉइंटमेंट, रिअपॉइंटमेंट ऑर टर्मिनेशन ऑफ चेअरमन, मॅनेजिंग डायरेक्टर, देन मॅनेजर ऑर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर, म्हणजेच पाचवं उद्दिष्ट त्यांचं काय आहे की अध्यक्ष, संचालक, व्यवस्थापन किंवा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नियुक्तीसाठी
किंवा या पदावर काम करण्यासाठी RBIची मान्यता असणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. RBIची ह्या पदांवर काम करण्यासाठी RBIची परमिशन असणं किंवा RBIने ह्याला मान्यता देणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. ओके, सो हे झाले तुमचे ऑब्जेक्टिव्ज ऑफ RBI. थँक्यू.